वार्ता म्हणजे स्वच्छ, आणि स्वच्छता ही पत्रकारितेमध्ये असली पाहिजे अशी भूमिका त्यांची कदाचित त्याच्या पाठीमागची असावी. खरं तर आता खूप वेगवेगळ्या मीडिया आहेत. आम्ही जेव्हा टीव्ही पाहतो तेव्हा आम्हाला वेगवेगळे चॅनल बघितले तर NDTV असेल, इंडिया टीव्ही असेल, न्यूज नेशन असेल किंवा TV9 असेल, ABP माझा असेल, असे खूप सारे चॅनल आपण बघतो आणि या चॅनलवरती वेगवेगळे पत्रकार आपल्याला दिसतात. पण आमच्यासारख्याला सामान्य माणसाला थोडीशी भीती वाटते की एकच बातमी वेगवेगळ्या अंगाने सांगितली जाते, तेव्हा आमचा गोंधळ उठतो आणि मग खरं कोणाचं नक्की काय चाललंय, बातम्या इतक्या कडक येतात आणि सामान्य माणसाला थोडस भीतीदायक वातावरण पण कधी कधी निर्माण होतं. तर मला असं वाटतं की पत्रकारिता ही सौम्य असायलाच पाहिजे. पूर्वी प्रिंट मीडिया सौम्य होतं, पण आता डिजिटल मीडिया ही सौम्य काय भानगड असली दिसत नाही. आणि मग कदाचित एक मार्केट मिळवण्याचा व्यवसाय पण असेल, व्यवसाय चालणार तर कसा, असं जरी असलं तरी त्या पत्रकाराच्या लेखणीचा समाजाच्या मनावरती प्रचंड मोठा परिणाम होत असतो. हे वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आपल्याला. म्हणून मगाशी तुम्ही तर म्हणाले की पत्रकारिता ही समाजाचा आरसा असते आणि एखादी बातमी प्रामाणिक असावी का बातमीमध्ये प्रामाणिकता असावी हा पण एक अडचणीचा विषय आहे. म्हणजे खरं तर बातमी देतानाच प्रामाणिकता असेल तर ती वास्तव असते आणि वास्तवता लोक स्वीकारतात. वास्तवता कधीही नाकारली जात नाही. पण बातमी वास्तव नसेल तर ते लोक स्वीकारत नाहीत आणि मग वाचून ती विसरून जातात. पण बातमीचा परिणाम दिसला तर पत्रकारिता खरी आहे. म्हणजे समजा एखाद्या रस्त्याला खड्डा पडलेला आहे आणि आमच्या पत्रकार बंधूंनी त्यांच्या दैनिकामधून, साप्ताहिकामधून, त्यांच्या विवेचनातून तो लक्षात आणून दिला. प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी, चौथ्या, पाचव्या दिवशी तो खड्डा मोजला तर लोक म्हणतात खूप छान, बघा या बातमीचा हा परिणाम झाला. म्हणजे बातमी आल्यानंतर त्याच्यावरती ऍक्शन होते आणि लोकांना ती बातमी दिसते, म्हणजे बऱ्यापैकी त्याचा परिणाम जाणवतो. तर ही वास्तववादी पत्रकारिता असावी असं मला वाटतं. लोकांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी लेखणीचा वापर आपण सगळेच पत्रकार बंधू भगिनी करत असतो. पण अनेकाच्या अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत, विद्यार्थ्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत, समाजकारणांच्या अडचणी वेगळ्या आहेत, राजकारणामध्ये अडचणी वेगळ्या आहेत, अर्थकारणाच्या अडचणी वेगळ्याच आहेत, उद्योजकांच्या अडचणी वेगळ्या आहेत. पण त्या क्षेत्रातले पत्रकार या समाजाच्या अडचणी त्यांच्या परीनं, त्यांच्या लेखणीतून, वर्तमानपत्रातून, डिजिटल मीडियामधून, प्रिंट मीडियामधून मांडण्याचा प्रयत्न करीत असतात. ही खरी पत्रकाराची मोठी ताकद आहे. आमच्या नागे सरांनी सांगितलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. जनरली पत्रकाराला सगळे घाबरून असतात. म्हणजे आता अलीकडच्या काळात तर अनेक जण पत्रकार आहेत. नवीन पिढी पत्रकार घातलेली आहे. नव्या पिढीकडे खूप टॅलेंट आहे, पण थोडी नवीन पिढी वास्तवापासून दूर जाते की काय असं सिनियर पत्रकारांना वाटतं आणि त्यामुळं थोडंसं प्रिंट मीडियाकडं लोकांचा ओढा कमी झालेला होता, पण पुन्हा आता तो वाढताना दिसतोय. कारण प्रिंट मीडिया हा वास्तववादी आहे असं जुन्या जाणकार लोकांचं मत आहे आणि डिजिटल मीडिया हा तात्पुरत्या बातम्या लोक ऐकतात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विसरून जातात. त्याचा फार परिणाम हा समाजामध्ये होताना दिसत नाही. असं जरी असलं तरी पत्रकारिता ही खूप मोठी देणगी असं मला वाटतं भारतीय समाजाला, भारतीय लोकशाहीला मिळालेली. अलीकडं मला शिंदे साहेब असं वाटतं की विधान परिषदेवरती बऱ्याच लोकांना घेतलं जातं, पण माझ्या असं माहितीच नाही की एखादा मोठा पत्रकार विधान परिषदेवर कधी आमदार म्हणून कुणी होतं का आपल्यापैकी कोणी नव्हतं. तर अशी पण संधी मिळण्यासाठी पत्रकार बंधू भगिनींनी तसा प्रयत्न करायला पाहिजे. कारण राजकीय पक्षाने मनावर घेतला पाहिजे. बरोबर, हे खरं आहे. आता पत्रकारितेत विधान परिषद म्हणतो, विधान परिषदेत म्हणतोय, विधान परिषदेवरती राजकीय पक्षांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. पण पत्रकाराची काय ताकद असते हे विधान परिषदेवरती आपण जर समजा आपल्यापैकी अनेकांना, ज्येष्ठ पत्रकारांना संधी मिळत पण असेल, अनेक पूर्वी जे पुढारी हे पत्रकार होते, पण अशी संधी जर मिळाली तर समाजाच्या अडचणी लेखणीच्या माध्यमातून, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियामधून आपण मांडतोच, पण ते एक व्यासपीठ होतं असाही विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आपण या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहिला, आमचा छोटा सत्कार आपण स्वीकारला आणि आपल्या शिंदे साहेबांनी नॅरेटिव्ह वरती फार छान सांगितलं. अलीकडं काही नॅरेटिव्ह पसरण्याची एक थोडीशी शैली निर्माण झालेली आहे आणि मग तरुण पिढी या नॅरेटिव्हच्या मागे लागते, छोटी गोष्ट खूप मोठी करून सांगितली जाते. तर असं न होता समाज मनावरती त्याचा परिणाम होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे मला वाटतं.
आणि खूप छान पद्धतीने आपण कार्यक्रम घेतला. आम्ही सगळेजण लोकमत असेल, सकाळ असेल, पुढारी असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, तरुण भारत असेल, लोकसत्ता, टाइम्स, इंडियन एक्सप्रेस या सर्व वर्तमानपत्र आम्ही सगळ्यांनी कधी ना कधी वाचलेली आहेत. आता डिजिटल मीडिया असल्यामुळे तर आपण खूप साऱ्या बातम्या ऐकतो, कार्यक्रम पाहतो. त्यामुळे तुमच्या लेखणीचा, तुमच्या विचारांचा, तुमच्या वाणीचा आम्ही सातत्यानं आस्वाद घेत असतो. आज प्रत्यक्षात तुम्हाला आम्हाला भेटायची संधी मिळते की आमच्यासाठी जमेची बाजू आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो.